नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी नवरात्रीतील 9 दिवसांचा पाठ हे पुस्तक घेऊन आलेली आहे आणि ह्याच्यातील आज चौथा दिवस आहे। तर आज आपण बघूया आज चौथ्या दिवशी आपला कुठला अध्याय करायचा आहे। त्याआधी आपण देवीला नैवेद्य अर्पण करूया। नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि। देवीची आरती करूया। ओम श्री रेणुकाय नमः, ओम श्री रेणुकाय नमः, ओम श्री रेणुकाय नमः, ओम श्री भवानी दैव्य नमः। उधगाय उध उध उधगाय उध 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 उधगाय उध उध। चला तर आजच्या पाठाला सुरुवात करूया। आजचा दिवस आहे चौथा दिवस। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। चौथा दिवस। ओम श्री रेणुकाय नमः, श्री दुर्गाय नमः। श्री दुर्गा सप्तशती अध्याय चौथा। इंद्रादी देवाकडून देवीची स्तुती। ध्यान। ओम। जिची अंगकांती कालमेघासमान श्यामवर्ण आहे, जी आपल्या नेत्रकटाक्षांनी शत्रूंच्या समूहात भय उत्पन्न करते, जिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केलेले आहे, जी आपल्या हातात शंख चक्र कृपान व त्रिशूल धारण करते, जिला 3 नेत्र आहेत, जी सिंहाच्या स्कंदावर म्हणजेच खांद्यावर आरूढ आहे, जिने आपल्या असीम तेजाने त्रैलोक्य व्यापून टाकले आहे, सिद्धीची इच्छा करणारे पुरुष, जिची सेवा आराधना करतात आणि जिला देव सर्व बाजूनी वेढून उभे असतात, त्या जया नामक दुर्गादेवीचे ध्यान करावे। ओम। मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, अत्यंत पराक्रमी असा दुरात्मा महिषासूर व त्यांचे दैत्य सैन्य देवीकडून मारले गेल्यावर इंद्रादी देवांनी मान व खांदे खाली नमवून तिला नम्रपणे नमस्कार केला आणि उत्तम सुमधुर वचनांनी तिचे स्तवन करू लागले। त्यावेळी त्यांची सुंदर शरीरे हर्षाने रोमांचित झाली होती। देव म्हणाले, हे सर्व देवांचा शक्ती समुच्चय, हेच जिचे स्वरूप आहे, जिने आपल्या शक्तीने सर्व जगाला व्यापून टाकले आहे, तसेच जी सर्व देव आणि महर्षी यांना पूज्य आहे, त्या जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो। ती देवी आमचे कल्याण करू। जिच्या अतुलनीय प्रभावाचे व सामर्थ्याचे वर्णन करण्यास भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकरही समर्थ नाही, ती भगवती चंडिका देवी सर्व जगाचे पालन करू, तसेच अशुभाचा व भयाचा नाश करण्यासाठी बुद्धी धरू। हे देवी, तू पुण्यवान लोकांच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी जनांच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंत करणाऱ्या पुरुषाच्या हृदयात बुद्धी रूपाने, सज्जन सत्वपुरुषांकडे श्रद्धा रूपाने व कुलवंताच्या मध्ये लज्जा रूपाने करतेस। आम्ही तुला नमस्कार करतो, तू विश्वाचे पालन कर। हे देवी, तुझ्या या अचिंत्य रूपाचे दैत्यांशी झालेले युद्धात त्यांचा संपूर्ण नाश करणाऱ्या तुझ्या महान पराक्रमाचे आणि त्यावेळी सर्व देव आणि असुरगण यांच्यासमोर तू प्रकट केलेले
आपल्या अद्भुत चरित्राचे आम्ही काय वर्णन करावे? हे देवी, तू सर्व जगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहेस. तू सत्व, रज व तम अशी त्रिगुणात्मक आहेस, पण त्या तिन्ही गुणांचा दोष तुझ्यात नाही. भगवान विष्णू व शंकर इत्यादी देवांनाही तुझ्या पार लागत नाही. तू सर्वांचे आश्रयस्थान आहेस आणि हे संपूर्ण जगच तुझेच अशंभूत आहे. तू आद्य, अविकृत अशी श्रेष्ठ प्रकृती आहेस. हे देवी, यज्ञामध्ये जिच्या नामोच्चाराने सर्व देवता तृप्त होतात ती स्वाहा तूच आहेस. पितरांच्या तृप्तीलाही तूच कारण आहेस, म्हणून सर्व लोक तुला स्वधा असे संबोधतात. हे देवी, जी मोक्षप्राप्तीचे साधन आहे, अचिंत्य महाव्रत स्वरूपा आहे आणि समस्त दोषांनी रहित जितेंद्रिय, केवळ परमात्मा तत्वालाच सार वस्तू मानणारे मुमुक्ष मुनिजन जिचे निरंतर ध्यान अध्ययन करतात, ती परमश्रेष्ठ अशी भगवती पराविद्या तूच आहेस. हे देवी, तू शब्दस्वरूप आहेस. अत्यंत निर्मळ असा ऋग्वेद, यजुर्वेद आणि उद्गीताच्या मनोहर पादोच्चारांनी युक्त सामवेद यांचा तू आधार आहेस. वेदत्रयी आहेस. षड ऐश्वर्यांनी युक्त अशी भगवती आहेस. सर्व विश्वाची उत्पत्ती व पालन करण्यासाठी तू वार्ता, कृषी आदी विद्या रूपाने प्रकट झाली आहेस. तू परम दुःख हरण करणारी आहेस. हे देवी, जिच्यामुळे सर्व शास्त्रांचे सार अवगत होते, कळते, ती मेधाशक्ती, बुद्धी तूच आहेस. दुर्गम अशा भवसागरातून तारणारी, पार नेणारी नौकारूप दुर्गा देवीही तूच आहेस. तू असंग अनासक्त आहेस. कैटभ दैत्याला मारणाऱ्या भगवान विष्णूंच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांनी गौरवलेली गौरीही तूच आहेस. हे देवी, मंद हास्य करणारे तुझे निर्मळ मुख पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे असून ते सुवर्णासमान उत्तम व तेजस्वी कांतीमुळे मनोहर दिसते. असे असूनही ते मुख पाहून महिषासूर संतापला आणि त्याने तुझ्यावर प्रहार केला. हे खरोखरच मोठे आश्चर्य आहे. हे देवी, तेच तुझे मुख तू संतापलीस तेव्हा उदयकाळच्या चंद्राप्रमाणे लाल तांबूस झाले आणि वर चढलेल्या वक्र भुवयांमुळे विक्राळ दिसू लागले. तेव्हा महिषासुराचा प्राण तत्काळ का बरं गेला नाही? त्याहून जास्त आश्चर्यकारक आहे, कारण संतापलेल्या यमराजाला अर्थात संतप्त झाल्यामुळे उग्र यमस्वरूपी अशा तुला पाहून कोण बरे जीवित राहील? हे देवी, तू प्रसन्न हो. परमात्मस्वरूप अशी तू प्रसन्न झालीस की जगाचा अभ्युदय उत्कर्ष होतो. तू रागवलीस तर मात्र कित्येक कुळांचा तत्काळ सर्वनाश करतेस. याचे प्रत्यंतर आत्ताच आले आहे, कारण तुझ्या कोपामुळेच महिषासुराची ही विराट सेना क्षणार्धात नष्ट झाली. हे देवी, तू नित्य अभ्युदय प्रदान करणारी आहेस. तू ज्यांच्यावर प्रसन्न होतेस त्यांनाच देशात सन्मान प्राप्त होतो, त्यांनाच धन व यश मिळते. त्यांच्या ठायी असलेल्या धर्माचा कधीही ऱ्हास होत नाही आणि ते स्त्री पुरुष भूत्यांदिकांसह सुखी व धन्य होतात. हे देवी, तुझ्या कृपेने पुण्यवान मनुष्य सर्व प्रकारची धर्मानुकूल कर्मे नित्य श्रद्धेने करतो. मरणांती तुझ्या प्रसादानेच तो स्वर्गात जातो, कारण तिन्ही लोकांमध्ये तूच एक निश्चित फल देणारी आहेस. हे दुर्गे भगवती, तुझे स्मरण केल्याने तू सर्व प्राण्यांचे भय हरण करतेस. जे स्वस्थ चित्ताने तुझे चिंतन करतात त्यांना तू अत्यंत शुभ, कल्याणकारक अशी बुद्धी देतेस. दारिद्र्य, दुःख आणि भय हरण करणारी, तसेच सर्वांवर उपकार करण्यासाठी जिचे चित्त दयेने नेहमीच आर्द्र असते, अशी तुझ्याशिवाय अन्य कोण आहे? हे देवी, दैत्यांच्या मृत्यूने जगाला सुख मिळते, हे खरे आहे. पण हे दैत्य अनंत काळापर्यंत नरकात राहण्यासाठी कितीही पापे करणारे असले
तरी तुझ्याशी युद्ध करताना मरण पावून ते स्वर्गात जावेत असा हेतू धरूनच तू या शत्रूंचा वध करून त्यांना सद्गती देतेस. हे देवी, तू या दैत्यांवर शस्त्रांनी प्रहार का करतेस? या सर्व असुरांचा केवळ दृष्टीनेच भस्मसात का करत नाहीस? कारण ते जरी शत्रू असले तरी आपल्या शस्त्रांच्या घावांनी पवित्रता येऊन त्यांना उत्तम लोकी सद्गती प्राप्त व्हावी अशीच तुझी त्यांच्याविषयी सद्भावना असते. हे देवी, तुझ्या तलवारीच्या महातेजाने व त्रिशूळाच्या टोकांच्या प्रखर चकाकीने दैत्यांचे डोळे दिपून त्यांना अंधत्व आले नाही, कारण त्यावेळी ते तुझे चंद्रासमान शीतल मनोहर किरणांनी युक्त सुंदर आणि आनंददायक असे मुख एकटक पाहत होते. हे देवी, दुराचारी लोकांची दृष्टता दूर करील असे तुझे शील सौंदर्य वर्तन आहे. तुझे रूप अचिंत्य आहे, त्याची तुलना अन्य कोणाशीही होऊ शकत नाही. तुझे सामर्थ्य एवढे श्रेष्ठ आहे की देवांचा पराक्रम नष्ट करणाऱ्या दैत्यांचा नाश करून तू त्यांना सद्गतीच दिलीस. अशा प्रकारे आपल्या वैरांवरही तू दया प्रकट केली आहेस. हे वरदायिनी देवी, या तुझ्या पराक्रमाची तुलना कोणाबरोबर होऊ शकेल? एकीकडे शत्रूंना भय उत्पन्न करणारे आणि त्याच वेळी भक्तांना आनंद देणारे अतिशय सुंदर रूप तुझ्याशिवाय अन्य कोणाचे आहे? हृदयात कृपा आणि युद्धात निष्ठुरता या दोन्ही गोष्टी त्रैलोक्यात केवळ तुझ्यातच दिसून येतात. हे माते, तू शत्रूंचा नाश करून त्रिभुवनाचे रक्षण केले आहेस. रणांगणात दैत्यांचा वध करून त्यांना स्वर्गात पाठविलेस आहेस आणि त्या उन्मत्त दैत्यांकडून आम्हाला उत्पन्न झालेले भयही घालिवली आहेस. तुला आमचा नमस्कार असो. हे अंबिके, तू शूलाने आमचे रक्षण कर, तू तलवारीने आमचे रक्षण कर, तू घंटानादाने व धनुष्याच्या टंकाराने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तू पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून आमचे रक्षण कर. हे ईश्वरी, त्रिशूळ फिरवून आमचे उत्तरेकडून रक्षण कर. हे देवी, तुझी सौम्य आणि अत्यंत भयंकर अशी जी रूपे त्रैलोक्यात संचार करतात त्यांच्याद्वारे तू आमचे व भूलोकाचे रक्षण कर. हे अंबिके, तुझ्या करपल्वात शोभून दिसणारी तलवार, शूल, गदा आदी जी जी शस्त्रे आहेत त्यांनी तू सर्व बाजूने आमचे रक्षण कर. ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे सर्व देवांनी त्या दुर्गेची स्तुती केली. जगाला धारण करणाऱ्या त्या देवीची सुगंधी गंधलेपेने व नंदनवनातील दिव्य पुष्पे यांनी पूजा केली. भक्तिपूर्वक दिव्य धूपांचा सुगंध अर्पण करून तिला नमस्कार केला. तेव्हा प्रसन्नमुख अशी ती देवी म्हणाली, हे देवांनो, तुम्ही माझ्याकडून जे काही मागून इच्छित असाल ते वरदान मागून घ्या. तेव्हा देव म्हणाले, हे भगवती, तू आमच्यासाठी आवश्यक ते सर्वच केले आहेस. आता करावायचे असेल काहीही बाकी राहिलेले नाही. कारण आमचा मुख्य शत्रू जो महिषासूर यालाच तू मारले आहेस. तरीही हे महेश्वरी, तू आम्हाला वर देणारच असशील तर आमचे एवढे मागणे ऐक की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आमच्या महान संकटांना नष्ट कर. हे प्रसन्न वदने अंबिके, जो मनुष्य या स्तुतिवचनांनी तुझे स्तवन करील त्याचे धन ऐश्वर्य व संपदा वृद्धिगंत कर. त्याच्या स्त्री पुत्रादिकांना सुखरूप ठेव. तू आमच्यावर नित्य प्रसन्न रहा व कृपादृष्टी ठेव. ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे देवांनी आपल्या व जगाच्या कल्याणासाठी देवी भद्रकालीस प्रसन्न करून घेतले. तेव्हा तथास्तु असे म्हणून ती अंतर्धान पावली. हे राजा, प्राचीन काळी त्रैलोक्याचे हित इच्छिणारी ती देवी देवांच्या शरीरातून कशी प्रकट झाली त्याची सर्व कथा मी तुला सांगितली. त्यानंतर दृष्ट दैत्य व शुंभ निशुंभ यांचा वध करण्यासाठी तीच देवी गौरी देहापासून पुन्हा उत्पन्न झाली. देवांवर उपकार करणाऱ्या आणि लोकांच्या
रक्षण करणाऱ्या त्या देवीची उत्पत्ती कथा मी तुला विस्ताराने सांगतो, ती ऐक. रीम ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सार्वणिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शक्रादिस्तू नावाचा 4था अध्याय पूर्ण. श्री दुर्गाय नमः. 4था दिवस. श्री दुर्गा सप्तशती. अध्याय 5वा. देवांकडून देवीची स्तुती, अंबिकेच्या रूपाने प्रशंसा. विनियोग. ओम. या उत्तर चरित्राचा रुद्र हा ऋषी आहे. महासरस्वती ही देवता आहे. अनुष्टुप हा छंद आहे. भीमा ही शक्ती आहे. भ्रामरी हे बीज आहे. सूर्य हे तत्व आहे आणि सामवेद हे स्वरूप आहे. श्री महासरस्वतीची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रीत्यर्थे उत्तर चरित्राचा जप पाठ करताना याचा विनियोग करावा. ध्यान. ओम. जी आपल्या करकमलांमध्ये घंटा, शूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य व बाण धारण करते, जिची कांती शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी व मनोहर आहे, जी त्रैलोक्याचा आधार आहे, जिने शुंभादी दैत्यांचा नाश केला आहे, जी महापूर्वी सर्वांच्या आधीची आहे व जी गौरीच्या शरीरातून प्रकट झाली आहे, त्या सरस्वतीला मी मनपूर्वक भजतो. ओम क्लीम. ऋषी म्हणाले, हे राजा, प्राचीन काळी शुंभ व निशुंभ या 2 दैत्यांनी आपल्या सामर्थ्याने त्रैलोक्याचे राज्य व देवांचे यज्ञभाग हरण केले. ते दोघे सूर्य, चंद्र, कुबेर, यम आणि वरुण यांचे अधिकार चालवू लागले. पवनाचे व अग्नीचे कार्यही ते स्वतःच करू लागले. त्यांनी देवांना पराजित, अपमानित व राज्यभ्रष्ट करून स्वर्गातून हाकलून दिले. तेव्हा त्या महादैत्यांनी अधिकार हरण करून हाकलून दिलेल्या सर्व देव अपराजिता देवीचे स्मरण करून लागले. त्या देवीने आपल्याला, तुम्ही माझे संकटसमयी स्मरण केल्यास मी तुमची सर्व मोठी संकटे तत्काळ दूर करीन, असा वर दिला होता. असा मनोमन विचार करून ते गिरिराज हिमालयावर गेले. ते भगवती विष्णुमायेची स्तुती करू लागले. ते म्हणाले, देवीला नमस्कार असो. सर्व प्रकारचे कल्याण करणाऱ्या महादेवीला सतत नमस्कार असो. शुभ अशा प्रकृतीला नमस्कार. नियमित आचरण करणारे आम्ही तिला वंदन करतो. रौद्र स्वरूपी देवीला नमस्कार असो. नित्या, गौरी व धात्रीला नमस्कार असो. ज्योत्स्ना चंद्रप्रकाशाप्रमाणे शीतल कांती असणारी चंद्ररूपिणी व सुखस्वरूप अशा त्या देवीला सतत नमस्कार असो. शरणागताने कल्याण करणारी वृद्धी व सिद्धिरूप अशा देवीला नमस्कार. नैत्रिकती राक्षसांची लक्ष्मी, राजांची वैभवलक्ष्मी व शर्वाणी शिवपत्नी देवीला नमस्कार असो. दुर्गा, दुर्गपारा, दुर्गम, संकटातून सुखरूप तारून देणारी, सारा, सर्वांची सारभूता, सर्व कारणी, सर्व कार्य करणारी, ख्याती, कृष्णा व धूम्र स्वरूपाच्या देवीला सतत नमस्कार असो. अत्यंत सौम्य, शांत व अत्यंत रौद्र रूप धारण करणाऱ्या त्या देवीला विनम्रतेने वारंवार नमस्कार असो. जगाची प्रतिष्ठा असणाऱ्या कृतिशील देवीला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रातील विष्णुमाया म्हटली जाते, तिला नमस्कार. तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रातील चेतना म्हटली जाते, तिला नमस्कार. तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात बुद्धिरूपाने स्थित आहे, तिला नमस्कार. तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात निद्रारूपाने राहते, तिला नमस्कार. तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात शुद्धारूपाने राहते, तिला नमस्कार. तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात छायारूपाने असते, तिला नमस्कार. तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रामध्ये शक्तिरूपाने राहते, तिला नमस्कार. तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो.
जी देवी सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात क्षमा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात जाती जन्म उत्पत्ती रूपाने स्थित आहे तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात लज्जा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात शांती रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात श्रद्धा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात कांती तेज शोभा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात लक्ष्मी रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात वृत्ती रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात स्मृती रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात दया रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात सृष्टी संतोष समाधान रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात मातृरूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात भ्रांती रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी सर्व प्राणी मात्रांच्या इंद्रियांची अधिष्ठात्री देवी आहे व जी सर्व प्राणी मात्रात सतत व्यापून राहिलेली आहे त्या व्याप्ती देवीला वारंवार नमस्कार असो. जी देवी चित्ती रूपाने चैतन्य व जाणीव रूपाने सर्व जगाला व्यापून राहिलेली आहे तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. प्राचीन काळी आपले अभिष्ट कार्य झाले म्हणून देवांनी जिची स्तुती केली तसेच देवराज इंद्राने पुष्कळ दिवस जिची सेवा केली ती कल्याणकर्ती ईश्वरी देवी आमचे सर्व शुभ व मंगल करो, आमची सर्व संकटे दूर करो. या समयी उन्मंत दैत्यांकडून छळलेले गेलेलो आम्ही सर्व देव ज्या परमेश्वरीला वंदन करीत आहोत तसेच भक्तीने विनम्र झालेल्या पुरुषांनी स्मरण करताच जी त्यांच्या सर्व संकटांचा तत्काळ नाश करते ती देवी आमचे संकट दूर करो. ऋषी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे सर्व देव त्या परमेश्वरीची स्तुती करीत असताना देवी पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी तेथे आली. सुंदर भुवया असणाऱ्या त्या भगवतीने देवांना विचारले, तुम्ही येथे कोणाची स्तुती करत आहात? तेव्हा तिच्याच शरीरकोशातून प्रकट झालेली शिवा अंबिका देवी म्हणाली, शुंभ दैत्याने पळवून लावलेले या युद्धात निशुंभ दैत्याने पराजित केलेले हे सर्व देव येथून जमून माझी स्तुती करत आहेत. ती अंबिका पार्वतीच्या शरीरकोशातून प्रकट झाली म्हणून लोकांमध्ये ती कौशिकी म्हटले जाते. ती प्रकट झाल्यानंतर पार्वतीचे शरीरही कृष्णवर्ण झाले म्हणून हिमालयाच्या आश्रयाने राहणाऱ्या तिला कालिका हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर शुंभ व निशुंभ यांचे सेवक असलेले चंड व मुंड नामक दैत्य तेथे आले. त्यांनी अत्यंत मनोहर रूप धारण करणाऱ्या त्या अंबिकेला पाहिले. ते शुंभाकडे जाऊन म्हणाले, महाराज, एक अतिशय सुंदर स्त्री आहे. ती आपल्या दिव्यकांतीने जणू हिमालयाला प्रकाशित करीत आहे. हे असुरेश्वरा, तिच्यासारखे उत्तम देखणे रूप कोणीही कोठेही पाहिले नसेल. तरी ती कोण आहे हे जाणून घेऊन तिचा स्वीकार करावा. ती एक महान स्त्रीरत्न आहे. तिचे सर्व अवयव अत्यंत सुंदर असून ती आपल्या तेजाने सर्व दिशा उजळून टाकीत आहे. हे दैत्यराज, ती अजूनही तेथेच असून आपण तिला पाहिलेच
पाहिजे. हे प्रभो, तुमच्या घरात त्रैलोक्यातील मणी, अश्व, गज आदी अनेक उत्तमोत्तम व अमूल्य रत्न शोभत आहेत. तुम्ही इंद्राकडून हत्तीमध्ये रत्नच असा ऐरावत हा पारिजात वृक्ष तसा उच्चैःश्रवा अश्वही आणलात. हे हंस जोडलेल्या विमान तुमच्या अंगणात आहे, तेही एक रत्नच होय. हे अद्भुत विमान पूर्वी ब्रह्मदेवाकडे होते. तुम्ही महापद्म नामक निधी कुबेराकडून जिंकून आणलात, तर सागराने तुम्हाला किंजिकिनी नावानी केसरांनी सुशोभित अशी कधीही न कोमजणाऱ्या कमळाची माळा दिली होती. सोन्याचा वर्षाव करणाऱ्या वर्णाचे छत्र तुमच्या घरात आहे. त्याप्रमाणे प्रजापतीचा हा श्रेष्ठ रथही आता तुमच्याच ताब्यात आहे. हे दैत्यराज, मृत्यूची उत्क्रांतिका नामक शक्ती तुम्ही हरण करून आणली आणि वरुणाचा पाश तुमच्या भावापाशी आहे. याचा निशुंभापाशी समुद्रातून मिळणारी सर्व प्रकारची रत्नेही आहेत. अग्नीने तुम्हाला त्याने स्वतः शुद्ध केलेली अशी 2 वस्त्रे दिली आहेत. अशा प्रकारे तुम्ही त्रैलोक्यातील सर्व उत्तमोत्तम रत्ने प्राप्त केली आहेत. मग हे कल्याणकारी स्त्रीरत्न तुम्ही का प्राप्त करून घेत नाही? ऋषी म्हणाले, हे राजा, चंडमुंडाचे बोलणे ऐकून शुंभाने सुग्रीव नावाच्या एका महादैत्याला देवीकडे दूत म्हणून पाठविण्याचे ठरविले. त्याला बोलवून तो म्हणाला, तू देवीपाशी जाऊन माझ्या सूचनेनुसार या गोष्टी सांग आणि असे काहीही कर की जेणेकरून ती प्रसन्न होऊन प्रेमाने लवकरच येथे येईल. शुंभाच्या आज्ञेने तो दूत अतिशय रमणीय अशा त्या पार्वतीपाशी गेला आणि तेथे असलेल्या देवीला मृदुमधुर वाणीत म्हणाला, हे देवी, सध्या दैत्यराज शुंभ हेच त्रैलोक्याचे परमेश्वर असून त्यांनीच मला दूत म्हणून तुमच्याकडे पाठवला आहे. सर्व देव त्याची आज्ञा मानतात, कोणीही त्यांच्या वचनाने उल्लंघन करत नाही. त्यांनी दैत्यांच्या सर्व शत्रूंना जिंकले आहे. त्यांनी तुझ्यासाठी जो संदेश दिला आहे तो ऐक. ते म्हणतात, सर्व त्रैलोक्य माझ्या अधिपत्याखाली आहे. देवही माझ्या अधीन आहेत. सर्व यज्ञाचे वेगवेगळे हविर्भाग मीच ग्रहण करतो. माझ्यापाशी इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावत आहे. क्षीरसागराच्या मंथनातून प्रकट झालेले उच्चैःश्रवा नामक अद्भुत अश्वरत्नही देवांनी मला नमनपूर्वक अर्पण केलेले आहे. हे सुंदरी, याशिवाय देव, गंधर्व आणि नागपांशी यांनी काही रत्नसमान श्रेष्ठ वस्तू होत्या, त्या सर्व आता माझ्यापाशी आहेत. हे देवी, आम्ही तुला जगातील स्त्रियांमधील श्रेष्ठ रत्न मानतो, म्हणून तू आमच्याकडे ये, कारण आम्ही रत्नाचे भोगते आहोत. हे चंचल नेत्रे सुंदरी, तू साक्षात रत्नस्वरूप आहेस, म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू मला किंवा माझ्या पराक्रमी धाकटा बंधू निशुंभ याला मला वरण्याचे तू अतुलनीय महान ऐश्वर्य प्राप्त करशील, याचा बुद्धिपूर्वक नीट विचार करून माझ्याशी विवाह कर. ऋषी म्हणाले, हे राजा, दूताने शुंभविषयी असे सांगितल्यावर जगाला धारण करणारी ती कल्याणमयी दुर्गा भगवती मनोमन गंभीरपणे हसली. ती म्हणाली, हे दूता, शुंभ हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि निशुंभही त्याच्यासारखाच पराक्रमी आहे. असे तू जे बोललास ते सर्व सत्यच आहे, त्यात किंचितही असत्य नाही. परंतु स्वतःच्या विवाहाविषयी मी जी प्रतिज्ञा केली आहे ती खोटी कशी करू? मी माझ्या अल्पबुद्धीने यापूर्वीच जो मला युद्धात जिंकेल, माझ्या स्वपराक्रमाविषयी असलेला अभिमान हरण करेल आणि माझ्या इतकाच बलवान असेल, तोच माझा पती होईल, अशी प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा महादैत्य शुंभ किंवा निशुंभ यांनीच येथे यावे आणि युद्धामध्ये मला जिंकून माझे पाणीग्रहण करावे, असे माझे सांगणे आहे. यात विलंब करू नये.
तिचे बोलणे ऐकून दूत म्हणाला, हे देवी, तू घमंडी आहेस. माझ्यासमोर अशी दरपोक्ती करू नकोस. या त्रैलोक्यात असा कोण वीर पुरुष आहे जो शुंभ निशुंभांसमोर युद्धात उभा ठाकेल? हे देवी, युद्धात अन्य दैत्यासमोरही देव टिकू शकले नाही. तेथे तुझ्यासारख्या एकट्या स्त्रीचा काय निभाव लागणार? ज्यांच्यासमोर इंद्रादिक निष्प्रभ झाले त्यांचा सामना तू काय करणार? म्हणून मी सांगतो, तसे कर. तू शुंभ निशुंभाकडे चल. तसे केल्याने तुझी प्रतिष्ठा राहील. तुझे केस पकडून तुला फरफटत नेण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस. अर्थात तुझी मानमर्यादा तूच सांभाळ. तेव्हा देवी म्हणाली, दूता, तुझे म्हणणे बरोबर आहे. शुंभ बलवान आहे, निशुंभही पराक्रमी आहेत. पण मी कसलाही विचार न करता पूर्वी जी प्रतिज्ञा करून बसले आहे त्याला काय करू? म्हणून आता जा आणि मी तुला जे काही सांगितले आहे ते सर्व त्या दैत्यराजाला आदरपूर्वक सांग. मग त्याला जे योग्य वाटेल ते तो करो. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सार्वणिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील देवी दूत संवाद नावाचा 5वा अध्याय पूर्ण झाला. श्रीदेवी पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. ओम श्री रेणुकाय नमः. ओम श्री रेणुकाय नमः.